9 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा होती आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशननी ध्यानाचा प्रोग्राम आयोजित केला होता आमच्या तितिक्षा येथील आध्यात्मिक केंद्रात. हे तितिक्षा आध्यात्मिक केंद्र पुण्यापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर खेड शिवापूर या गावाजवळ आहे. आणि तिथे आमचा सुदर्शन पिरॅमिड हा बांधला जात आहे. लवकरच 1-2 महिन्यात तो पूर्ण होईल. म्हणून या सुदर्शन पिरॅमिडच्या प्रांगणात आम्ही ध्यान सोहळा ठेवला होता. हे आमचे तितिक्षा आध्यात्मिक केंद्र आहे छोटंसं. तिथे रेसिडेन्शियल प्रोग्राम घेण्याची संकल्पना आहे. जानेवारीपासून ते फुल स्विंगमध्ये सुरू होतील. पिरॅमिडही बांधला जाणार आहे डिसेंबरपर्यंत. तर जानेवारीपासून या पिरॅमिडच्या वास्तूमध्ये आम्ही ध्यानाचे प्रोग्राम किंवा इतर होलिस्टिक प्रोग्राम घेणार आहोत. कारण आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, "इक्स्टसी फॉर बॉडी, माइंड, सोल अँड स्पिरिट." म्हणजे आपल्या सगळ्या शारीरिक, मानसिक, आत्मिक आणि चैतन्यमय प्रवासासाठी, आध्यात्मिक आपल्या जीवन प्रवासासाठी आमची संस्था कार्यरत करते आणि सर्व प्रकारे सुख कसं मिळेल, आपल्या मनाला सुख, आपल्या बॉडीला शारीरिक व्याधींपासून आपल्याला मुक्तता, मनाच्या त्रासापासून मुक्तता, जीवनात काही अडी-अडचणी असतील, आपला जो काही सोल कर्म घेऊन आला, या कर्म, या जन्माचं रहस्य काय? आपलं कर्म कसं आपण म्हणजे निष्फळतेने फेडू शकू, म्हणजे निष्कर्मपणे काम करू. आपण कर्माला समजून घेऊ, काम करू. आपल्या आयुष्यातील अडी-अडचणींवर मात करू आणि आपलं चैतन्य सुद्धा हे खूप आनंददायी राहील. यासाठी आपण कसं काही आपल्या जीवनात आचरणात आणू, या गोष्टी आम्ही शिकवल्या जातात आमच्या या कोर्सेसमध्ये. आमची ही एन-जी-ओ आहे, ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी. त्यामुळे बरेचसे प्रोग्राम आमचे हे फ्री असतात आणि तुमच्या ऐच्छिक ह्याच्याप्रमाणे तुम्ही आमच्या संस्थेला डोनेशन देऊ शकता. आमचे जिल्हा वाईज ग्रुप आहेत, जेथे तुम्ही जर जॉइन झालात WhatsApp ग्रुपमध्ये, तर तुम्हाला अशा बऱ्याच फ्री कार्यक्रमांची माहिती मिळत राहील, ते अटेंड करता येईल. तर तुम्हाला लवकरात लवकर त्या ग्रुपला जॉइन होण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. शेवटी नंबर दिला आहे. तिथे जर तुमचा WhatsApp नंबर दिला, तर आम्ही तुम्हाला आमच्या जिल्हा ग्रुपमध्ये ॲड करून घेऊ शकतो. तर हा सुदर्शन पिरॅमिड ध्यानाचा प्रोग्राम कोजागिरीला कसा झाला? चला बघूयात. आम्ही आमच्या पुण्यापासूनच्या घरापासून निघालो. आमच्या तितिक्षा येथील आध्यात्मिक केंद्रात खूप निसर्गरम्य परिसर आहे. टिक काउंटी प्रोजेक्टमध्ये आहे. वरवे खुर्द गावामध्ये तो टिक काउंटी रणजी डेव्हलपर्सचा प्रोजेक्ट आहे. खूप सागाचं जंगल आहे. आम्हाला जातानाच आमच्या तितिक्षेच्या जवळच मोरांनी आमचं स्वागत केलं. हे पहा 2-3 मोर होते. अगदी आमच्या म्हणजे प्रांगणाचं अलीकडेच जाता-जाता आम्हाला ह्या मोरांनी स्वागत केलं. मन प्रसन्न झालं. आम्ही असं म्हणतोय, की आमच्या सुदर्शन पिरॅमिडच्या ह्याच्यात लक्ष्मी विष्णूचं वास करतंय तत्व आणि हे नेहमीच आम्हाला प्रत्येक प्रोग्रामला मोरांनी स्वागतापासूनच सुरुवात होते. जणू काही लक्ष्मी आणि विष्णू आमच्यासाठी येतात आणि स्वागत करतात. आम्ही हे जे कार्य करतोय, त्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले जातात. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या लोकांना येथे खूप प्रसन्नता जाणीव होते, ऊर्जेची जाणीव होते आणि खूप छान असा आमचा प्रोग्राम त्यांच्या आशीर्वादाने सुंदर होतो. तर असं हे मोर नेहमीच आम्हाला कार्यक्रमाला दर्शन देतात. खूप प्रसन्न वाटतं. नंतर माझी जी चुलत जाऊ आहे निलिमा धैन, तिने पहिल्यांदा आमचे जे गुरु आहेत नित्यानंद महाराज, त्यांची आराधना केली, त्यांना आवाहन केलं आणि नैवेद्य दाखवला. माझी जी मावस बहीण आहे अर्चना सोनसळे, तिच्या जाऊबाई मुक्ता सोनसळे यांनी खास बर्फी बनवून आणली होती. उस्मानाबादवरून त्या आल्या होत्या. त्या बर्फीचा नैवेद्य दाखवला आम्ही आमच्या नित्यानंद महाराजांना आणि सुरुवात झाली कार्यक्रमाला. तर प्रकाशनी आमच्या खूप छान व्हिडिओ काढलेला आहे. मी सांगितलं होतं, की आपल्या आजूबाजूच्या परिसरातलं सुद्धा रेकॉर्डिंग घ्यावं. तर हे असं सुंदर आमचं विहंगमची गेटची
सुरुवात होते. आमच्या छोट्याशा तितिक्षा सेंटरची इकडनं असा रस्ता येतो आणि इकडं आमचं फार्म हाऊस आहे. तर सुंदर असं व्हिडिओ घेतला. हा इथे सुदर्शन पिरॅमिड बांधला जात आहे. खाली अभ्यासिका असणार आहे, शशी शंकर अभ्यासिका. आपल्याला सगळी स्पिरिच्युअल पुस्तकं तिथे ठेवायची आहेत, की जेणेकरून जे लोक येतील या वातावरणात थोडंसं आध्यात्मिक मनन, चिंतन, ध्यान, धारणा, रिसर्च करायला त्यांना त्या पुस्तकांचा नक्कीच लाभ घेता येईल. आणि हे छोटंसं आमचं आहे इथे कॉटेजेस आहेत 6 राहण्याची सोय आहे. तर इतका सुंदर परिसर आहे. सगळ्या बाजूंनी डोंगराने तो वेढलेला आहे आणि खूप ऊर्जा येथील छान आहे. आंब्याची झाडं आहेत, आंबराई म्हणता येईल अशी. मागच्या उन्हाळ्यातच 2-2.5 पोते आंबे निघाले. आणि खूप खूप मधुर आंबे. तर हे असं आहे. इकडे सगळ्या कॉटेजेस आहेत आमच्या. नंतर हॉल आहे आम्हाला, तो जेवणाचा हॉल. आता आम्ही कार्यक्रम सुदर्शन पिरॅमिडमध्ये घेणार आहोत जानेवारीपासून. पण तूर्त आम्ही त्या हॉलमध्ये घेत आहोत आम्ही कार्यक्रम. तर एक साधारण 7-7 दिवसाचे कोर्स सुरू करणार आहोत जानेवारीपासून. ज्यांना जेवढे दिवस जमू शकतील तेवढे दिवस येऊन तुम्ही इथे राहू शकता. 1 दिवस, 2 दिवस, शनिवार, रविवार. प्रत्येक महिन्याला 1 आठवड्याचा कोर्स घेणार आहे मी. मी नुकतंच मी नोटीस दिलेली आहे. माझ्या कामकाजातून मी मुक्त होणार आहे आणि जानेवारीपासून फुल स्विंगमध्ये हे माझ्या एनजीओचं काम करणार आहे. तर असं हे ध्यानाचा कार्यक्रम वेळेतच आम्ही सुरू करतो. जेवढे आलेले असतात तेवढे. 10:30चा मुहूर्त होता ठेवलेला ध्यानाचा. हे असं छोटंसं हॉल आहे, जो आम्ही आता सध्या ध्यानासाठी वापरत आहोत. आतमध्ये छोटंसं किचन आहे. तर सुंदर असा परिसर आहे. येथे सर्व तत्व आहे. आध्यात्मिक तत्व तर आहेच आहे. परत कॉस्मिक एनर्जी आहे, अर्थ एनर्जी आहे, वॉटर एनर्जी आहे. येथील जी टेकडी आहे आमच्या फार्म हाऊस समोरची, त्या टेकडीच्या मागं मोठा तलाव आहे. त्यामुळं जलतत्व सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. सर्वच प्रकारची तत्व इथे विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही इथे पिरॅमिड, आमचे एनर्जी कन्सल्टंट जे विजय पाटील सर आहेत, त्यांनी इक्विपमेंटनी सगळी तत्व एनर्जी मोजून अभ्यासपूर्वक जागा निवडलेली आहे. त्यामुळे तेथे भरपूर व्हायब्रेशन्स आहेत. पिरॅमिडच्या वास्तूमध्ये आत्तापासूनच सुरू झालेले आहेत. लोकांना रिझल्ट्स यायला लागलेत. अनुभव शेअरिंग मध्ये नक्कीच ऐका कसे रिझल्ट्स आलेत. सगळे रेकॉर्ड झाले नाहीत अनुभव, पण थोडेफार झालेत. ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. तर असं हे ध्यानधारणेला सुरुवात केली आम्ही. कार्यक्रमाची सुरुवातच ध्यानापासून झाली. तर हा व्हिडिओमध्ये मी ध्यानाचं सांगतेय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा अजून काय काय झालं कार्यक्रम मध्ये. विजय पाटील सरांचं पण नक्की ऐका व्हिडिओ. त्यांनी खूप उपयुक्त माहिती दिली आपल्या हेल्थसाठी, आपल्या आयुष्यात उपयोगी पडेल अशी. तर हे असं सुंदर परिसर. पिरॅमिडचं कामकाज चालू असताना आदल्या दिवशी आम्ही पाहणी करायला गेलो, तेव्हा हे फोटो काढलेले आहेत हेमांगण मधून. हा आमचा हेमांगणचा परिसर आहे. हे इथे कंपाऊंड आणि हे इकडं आमचं विहंगमचं, म्हणजे मध्ये फक्त रस्ता आणि एक प्लॉट आहे छोटासा. तर इतकं सुंदर आहेत. निसर्ग खूप सुंदर आहे. पावसाळ्यात तर अजून खूप छान दिसतो. अशा कॉटेजेस आहेत, आता तुम्ही बघितलंच. तर हे असं टॉप व्ह्यू काढलेला आहे कॉटेजेसचा. पूर्ण झाडांनी. इथे हेमांगण पण दिसतंय छोटं. हे आमचं फार्म हाऊस आहे. वीकली होम आहे आमचं, सॅटर्डे संडे होम. आधी आम्ही फार्म हाऊस बदललो होतो आणि आता थोडंसं एनजीओच्या कामाला तात्पुरती ही जागा घेतलेली आहे आम्ही. आम्हाला जेवढी शक्य होती तेवढी. पण तुमच्या सर्वांच्या मदतीने नक्कीच आम्ही मोठ्या जागेत जाणार आहोत, हा विश्वास आहे आम्हाला. तर हे असं ध्यान मी घेतलं. तर ध्यानाला सर्वात महत्व आधी आम्ही दिलं ते शिवहोम या स्तोत्रापासून. कारण आम्ही शिवसरोदय क्लासमध्ये त्या शिवस्तोत्राने सुरुवात करून वॉटर चार्जिंग करत होतो.
तर मी हा असा बाउल आणलेला आहे. गयेवरून आणलाय खास बुद्धाला जिथे साक्षात्कार झाला त्या झाडाखाली त्या वास्तू समोरच एक मॉल आहे. तेथून खास मी हा बाउल आणलेला आहे आणि या बाउलमध्ये तीर्थ पाणी घेऊन त्याला व्हायब्रेशन्स देऊन पूर्ण आम्ही हे तीर्थजल घेतलेलं आहे. या वॉटर थेरपीचे आम्ही परिणाम शिवसरोदय कोर्समध्ये बघितलेत. नक्कीच त्याचे व्हिडिओ तुम्ही बघा अनुभवकथनाचे. याच चॅनलवर तुम्हाला सापडतील. तर हे पूर्ण ओमचे व्हायब्रेशन्स याला देऊन शिवोहमचे स्तोत्राचे व्हायब्रेशन देऊन ते तीर्थ आम्ही पिलं. सुरुवातीला ते चार्ज करून घेतलं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यातून व्हायब्रेशन्स कसे ओमचे निघतात. मला हा ज्यावेळेला आम्ही भूतानला गेलो होतो त्यावेळेला आणायचा होता, पण त्याचं वजन खूप असतं त्यामुळे नाही आणता आला. पण आता तो गयेवरनं आणता आला. ओंकाराचे ध्वनी आणि व्हायब्रेशन्स यातून बाहेर पडतात. त्यामुळं पूर्ण आपल्याला हिलिंग होतं या व्हायब्रेशन्सनी. आपण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला एनर्जी या तत्वाला महत्त्व देतो. पण ह्यानी पण खूप सुंदर आवाज येतात. तर असं सुरू झालं शिवोहम स्तोत्राने. पृथ्वी तत्व, आकाश तत्व, आपण स्पिरिच्युअल तत्व असतं ते सुद्धा खूप प्रमाणात आहे इथे. त्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होण्यास नक्कीच प्रगती होणार आहे. जिभेचा शेंडा टाळूला लावायचा आहे. निघाला असेल तर ब्लेंडेड ध्यान घेतलं मी सुरुवातीला, कारण ब्लेंडेड ध्यान हे मी स्वतः डिझाईन केलेलं आहे. 2-3 गेस्चर्स त्याच्यात मिक्स केलेत आणि एक ॲडव्हान्स आनापानसतीच्या पुढचं आणि थोडंसं विपश्यनेच्या आदली स्टेप असं ते केलेलं आहे ब्लेंडिंग आणि त्याचे रिझल्ट्स खूप छान आहे. ब्लेंडेड ध्यान हे तिप्पट ध्यान देणारं आहे. या चॅनलवर ब्लेंडेड ध्यानाचा व्हिडिओ आहे. तो जरूर तुम्ही बघून ध्यानाला सुरुवात करावी आणि अनुभव घ्यावा त्या ब्लेंडेड ध्यानाचा. संकल्पाचं महत्त्व जाणून घेतलं आहे. बेसिक ध्यानाचा व्हिडिओ आहे. ब्लेंडेडचा ॲडव्हान्स पण आहे. तुम्ही बेसिक ध्यानापासून सुरुवात करा आणि मग ॲडव्हान्स ब्लेंडेड यूज करू शकता. जो काही संकल्प घेऊन आलेलो आहोत आपण इथे
इथे मी बोलवलं आहे, तो माझा संकल्प सांगते मी तुम्हाला. जो काही सुदर्शन पिरॅमिड इथे ॲस्ट्रल स्वरूपामध्ये आहे, त्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला घ्यायला बोलवलेलं आहे आणि त्याची पोच पावती म्हणून तुम्हाला पिरॅमिडला व्हायब्रेशन देण्याचं काम आहे. आज आपण इथे सर्वजण ध्यान एवढ्याचसाठी करत आहोत की एनर्जी एक्सचेंज करत आहोत. पिरॅमिड कडून आपण घेत आहोत ब्रह्मांडीय ऊर्जा आणि परत पिरॅमिडला आपण देत आहोत. एक सायकल तयार करत आहोत, सर्कल तयार करत आहोत हे ऊर्जेच्या दळणवळणाचं. आणि आपण माध्यम आहोत. आता इतकं श्रेष्ठ काम आपल्या हातून होत आहे की पिरॅमिडला आपण चार्ज करत आहोत. किती हे सौभाग्य आपल्याला मिळालं आहे आज. खूप पवित्र काम करायला मिळत आहे, खूप श्रेष्ठ काम. इतकं पवित्र काम हातून घडतं. मी सांगितलं की जे कोणी आमचं पिरॅमिडची वास्तू पूर्ण होईपर्यंत येणार आहे तिथे, त्यांच्या हातून खूप मोठं कार्य होणार आहे आणि त्यांना खूप मोठी संधी मिळत आहे तिथे येण्याची, सुदर्शन पिरॅमिडला व्हायब्रेशन्स देण्याची आणि त्याच्याकडून घेण्याची. तर हे सर्व मी एक्सप्लेन केलं आणि खरोखर जोपर्यंत पिरॅमिड आमचा पूर्ण होणार आहे, त्यामुळे काही ठराविकच लोक तिथे पोहोचणार आहेत, ज्यांच्या नशिबात ते आहे. कारण सर्वच जण इच्छा असूनही पोहोचतात असं नाही. आम्ही दरवेळेला बघतो जवळजवळ 8-10 लोक नेहमी कॅन्सल होतात. त्यामुळं हे खूप अद्वितीय अशी गोष्ट आहे. कारण ज्या वेळेला सुरुवातीला भूमिपूजन झालं त्यावेळेला सुद्धा मला संकेत आले आणि सुरुवात होताना सुद्धा संकेत आले की जे सप्तऋषी आहेत त्या सप्तऋषींची एनर्जी तिथे या लोकांतर्फे घेण्यात येऊन तिथे देण्यात येत आहे आणि महामानव सारखं कार्य होत आहे. हे जे येतात त्या प्रांगणात सुदर्शन पिरॅमिडचं बांधकाम होईपर्यंत असे ते संकेत होते मला आणि नक्कीच हे अद्वितीय कार्य करण्याचं भाग्य काही ठराविक जणांना मिळतं. मागच्या जन्मीचं काही आपलं कर्म असतं त्याप्रमाणे आपला पुढचा प्रवास घडत असतो. काही लोक म्हणतात आत्ताच ध्यानाला जोडलो आणि इतके सुंदर अनुभव येतात, असं काही नसतं. हे आपल्या प्रारब्धात केव्हाच लिहिलेलं असतं की आपण एकत्र येणार, जोडणार आणि आपणला पुढचा प्रवास, आध्यात्मिक प्रवास होणार. त्यामुळं हे अनुभव येत असतात. असं काही आश्चर्याने आपण जोडले जात नाही. त्यामुळं ज्यांच्या कर्मात आहे त्यांच्याच हातून एवढं सुंदर काम होणार आहे, होत आहे, असे ते संकेत मिळाले मला. मला ध्यानात जे येतं ते मी नेहमी बोलत असते आणि हे सुरुवातीलाच मला आलं होतं. ज्या वेळेला मी ठरवलं जागा निवडली, त्याच्यानंतर 16 मे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पहिला ध्यानाचा प्रोग्राम इथे झाला आणि भूमिपूजन. त्यावेळेला सगळ्या पुढील कार्याच्या सूचना मला आलेल्या आहेत.
मला काय कार्य करायचं आहे, इतरांना काय घेऊन मला काम पुढं करायचं आहे, हे सर्व संकेत मला मिळालेले आहेत. एवढंच नव्हे तर सुदर्शन पिरॅमिडचं डिझाईन सुद्धा ध्यानातूनच अवतरलं आहे. मला 2 मजली पिरॅमिडही माहिती नव्हता, पण तो आला होता ड्रॉइंगमध्ये ध्यानातून. पुरेपूर आपल्यामध्ये भरपूर आपण भिनवली आपल्या शरीरामध्ये सर्व तत्व ऊर्जा आणि आपणही एक शेवटी सोर्स आम्ही झाला हृदय आहोत. मेडिटेशन केलं, हार्ट मेडिटेशन, एनर्जीचा सोर्स झाला आहोत आपण. आणि ह्याचे खूप खूप आपण रिझल्ट्स आलेत पिरॅमिडलाही लोकांच्या ऊर्जा देऊन आयुष्यामध्ये. झाली. ते तुम्ही नक्की या चॅनलवर बघा, अनुभव. खूप लोकांना फायदे झालेत, नोकऱ्या लागल्या, घरं झाली, पैसे आले, आपणही 4 अडकून जण पडलेले, बिझनेस ग्रो झाला, आपणही 4 जण आजार बरे झाले, गोळ्या कमी झाल्या. खूप अमेझिंग रिझल्ट्स आहेत या हृदय ध्यानाचे. नक्की चॅनलवर बघायला विसरू नका. सुदर्शन पिरॅमिड जसा ऊर्जा स्तोत्र आता आहे, तसंच आपणही ऊर्जा स्तोत्र आहोत. इतरांना आपण ऊर्जा देणार आहोत. इतरांसाठी आपण काम करणार आहोत. इतरांची दुःख हलकी करणार आहोत. इतरांच्या आयुष्यात काही चांगले क्षण आणणार आहोत. स्वतः आपण पिरॅमिड सारखे ऊर्जा सोर्स बनलो आहोत. घरातील सर्वांना आपण ऊर्जा देत आहोत. घरातील आजूबाजूच्या लोकांना आपण देत आहोत. एक देवी सारखं काम करत आहोत आपण. आज संध्याकाळी देवी ध्यान चुकवायचं नाहीये. 5 वाजता देवी ध्यान आहे आजपासून. तर असं हे ध्यानाचं मिक्स प्रकार झाले ध्यानाचे. आता पुढच्या कार्यक्रमात ज्या काही गोष्टी झाल्या, अनुभव कथन, सर्टिफिकेट वाटप, ऊर्जा मास्टरचं थोडंसं काही त्यांनी सजेशन दिलं, आपण ऊर्जा कशी घरातली बॅलन्स ठेवू शकतो, आपले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो, ते पुढील व्हिडिओत नक्की जरूर बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की हा चॅनल विहंगम टेक्नो होलिस्टिकचा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही पाठवा आणि त्यांना आमच्या विहंगमच्या जिल्हा ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या. तुम्हाला जर या अशा प्रकारच्या आणि कुठल्या टेक्निकल आणि स्पिरिच्युअल अशा कार्यक्रमांमध्ये रस असेल, तर नक्कीच माझ्या या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि जिल्हा ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा. आता पुढचा आमचा शनिवार रविवार प्रोग्राम सुरू होतोय. तो असणार आहे गोल सेटिंग आणि मॅनिफेस्टेशन, आणि त्याच्या पुढचे शनिवार रविवार लीडरशिप डेव्हलपमेंट असे टेक्निकल प्रोग्राम आहेत 2. फ्रीच आहेत दोन्ही. स्टुडंट्सला खूप उपयुक्त आहेत. ते तुम्ही लीडर असाल, ऍडमिनिस्ट्रेटर असाल, जर नोकरी करत असाल, बिझनेस करत असाल, तर हे दोन्ही कोर्स तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोगी पडणार आहेत. आपल्या आयुष्यात आपण गोल कसे सेट करावे आणि ते सक्सेस कसे करावेत, हे दोन्ही इंग्लिशमधनं प्रोग्राम्स आहेत. तर जरूर कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.